मिक्स डाळीचे सांडगे करू। नमस्कार मंडळी, वेलकम टू निराली माय चॅनल। मिक्स डाळीचे सांडगे किंवा याला खानदेशी सांडगे असं म्हटलं तरी चालेल। खानदेशी पद्धतीने सांडगे करीत आहोत। तर 2 कप मटकीची डाळ घेतलेली आहे आणि 1 कप ही मुगाची डाळ घेतलेली आहे। अशा दोन्ही डाळी मिक्स करून सांडगे करीत आहोत खानदेशी स्टाईलने। या दोन्ही डाळी मी 2 भांड्यात घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या आणि त्या डाळी 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतल्या। तर आधी त्या डाळी निवडून घेतल्या आणि स्वच्छ आणि त्या धुवून घेतलेल्या आहेत आणि मग त्यामध्ये धुवून झाल्यानंतर एक चाळणी घेतली आहे पहा अशी, आणि त्या चाळणीमध्ये दोन्ही डाळी मी एकत्र काढून ठेवलेल्या आहेत, म्हणजे पाणी असेल त्यातलं ते नितरून जाईल, पाणी निघून जाईल। दोन्ही डाळी मिक्स आहेत पहा, मटकीची डाळ आणि मुगाची डाळ। तर दोन्ही मिळून हे 3 कप असं झालेलं आहे आणि आपण या 1-1.5 तास अशा त्या चाळणीत काढून ठेवल्या। त्यानंतर त्या मी सावलीतच घरात एका सुती कापडावर वाळवल्या आणि 1 दिवसानंतर त्या छान खडखडीत ते वाळलेले आहेत डाळी। नंतर हे मी पीठ दळून घेतलेलं आहे, जाडसरच असं हे पीठ दळून घेतलं आहे पहा, खूप बारीक असं पीठ नाही। तर हे 3.5 कप पीठ झालेलं आहे आणि या पिठाचे आपण सांडगे करणार आहोत। तर डाळी भिजवून सुद्धा आपण सांडगे करू शकतो, डाळी भिजवून मिक्सरमधून, पण मी अशा पद्धतीने पिठाचे सांडगे करीत आहेत। खूप छान होतात हे सुद्धा। त्यासाठी 2 कांदे लसूण घेतलेले आहे, गावरानी लसूण, 2 इंच आल्याचे तुकडे करून घेतलेत आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण हे सांडग्यामध्ये घालणार आहोत। तर नुसत्या चण्याच्या डाळीचे सुद्धा आपण सांडगे करू शकतो, पण हे खानदेशी स्टाईलने मिक्स डाळीचे सांडगे आपण करीत आहोत। तर आलं लसूण ठेचून घेतलेला आहे, तो घातला त्या पिठामध्ये आणि त्यामध्ये आता कोरडे मसाले घालणार आहोत। तर हळद, हिंग, तिखट, मीठ असंच आपण घालू। तर सुरुवातीला 1 छोटा चमचा हळद घातली आहे, 1 मीडियम साईजचं चमच्याने तिखट घातलं आहे, खूप तिखट आपण करणार नाही, आणि यामध्ये 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। भाजी करताना सुद्धा आपण तिखट घालू म्हणून हिंग घातलेला आहे। आपल्या अंदाजानुसार आपण तिखट घेऊ शकतो, आपल्या आवडीनुसार, घरातली जशी आवड आहे। हिंग घातला आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। तर हे सर्व कोरडे मसाले या पिठामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। निरालीबाई चॅनलवरचे इतर देखील रेसिपीचे व्हिडिओज आहेत, आपण ते नक्की पहा। चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। त्याचबरोबर भरपूर अशी कोथिंबीर या पिठामध्ये घातली आहेत, कोरडे मसाले घातलेत, चमच्याने मी सर्व मिक्स करून घेते आणि जिरं राहिलं तर ते घातलेलं आहे, 1 चमचा जिरं त्यामध्ये घातलेलं आहे। सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। पातळ सैल असा गोळा आपल्याला करायचा नाही, तर घट्टसर असा गोळा आपण करून घेणार, म्हणून थोडं थोडं पाणी घालत घालत पीठ हे मळून घेते। पीठ चांगलं मळून झालं, हाताने गोळा बनवून झाला की मग तो पिठाचा गोळा तेलाचा हात लावून, म्हणजे तेल थोडंसं लावून 1 ते 1.5 तासासाठी मी ते झाकून ठेवते आहे पहा। तेल लावून थोडंसं, म्हणजे ते पीठ आणि कोरडे मसाले चांगले मिक्स होतील, एकजीव होतील, म्हणून मुरण्यासाठी 1-1.5 तास ते पीठ झाकून ठेवायचं आहे। तर अशा पद्धतीने तेल लावून, तेलाचा हात लावून मी ते पीठ पुन्हा थोडंसं मळून घेतलं आणि झाकून ठेवते आहे पहा। तर अशा पद्धतीने देखील ते मळून घेतलं समोरच्या पंजाच्या बोटांच्या साहाय्याने, त्यामुळे सुद्धा ते चांगलं मुरलं जातं। तर अशा पद्धतीने करून झाकून ठेवलं 1 ते 1.5 तास, पीठ चांगलं मुरलं आहे पहा। त्यानंतर देखील हा गोळा मी पुन्हा एकदा हाताने चांगला मळून घेत आहे। पिठाचा गोळा पुन्हा सर्व एकसारखा करून घेते आणि मग एका भांड्यात पाणी घेऊन पाण्याचा हात लावून ते आपल्या हाताला असं पाण्यात घालायचं आणि मग छोटासा पिठाचा गोळा घेऊन छोटे छोटे हे वडे सांडगे तोडायचे। पाण्याचा हात का घेतला, कारण ते पीठ जे आहे ते आपल्या हातांना चिटकत नाही। अशा पद्धतीने सुरुवातीला मी ताटात ते वडे थोडे घातले, नंतर एक बेडशीट अंथरून प्लॅस्टिक त्याच्यावर घातलं आणि मग त्या प्लॅस्टिकच्या कागदावर सर्व वडे सांडगे मी त्याच्यात घातलेले आहेत, करून तोडून घेतले आहे छोटे छोटे।
सावलीत वाळवले सुरुवातीला घरात आणि त्यानंतर मग उन्हामध्ये मी ते वाळवलेले आहेत. 3-4 दिवस चांगले खडखडीत उन्हात वाळलेले आहेत पहा. वर्षभरासाठी आपण हे छान स्टोअर करू शकतो. त्यासाठी छान वाळवून घ्यायचे. याची भाजीसुद्धा मी आपल्याला दाखवणार आहे करून. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल. थँक्यू.